कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप, कधीच कोणाच्या समोर न झुकणारा बाप आज ड्रायव्हरच्या बाजूने येतो, जावायला सांगतो, जावाई बापू अरे आयुष्यभर माझ्या तळ हाताच्या फोडासारखा सांभाळ केला त्या मुलीचा, पण तुम्हाला विनंती माझी, शेवटच्या वेळेला एखादी जरी चूक तिच्याकडून काही झाली ना तरी तुम्ही तिला पदरात घालून घ्या. स्वतःच्या वेहाईला सांगावं, जावयाच्या वडिलाला सांगावं, एखादी चूक जर झाली सासूबाई वेहीनबाई तर तुमची स्वतःची मुलगी म्हणून पदरात घालून घ्या. आयुष्यभर खूप प्रेम केलं हो तिच्यावरती, जीवा पाड तिला सांभाळलाय. हात जोडून विनंती तुम्हाला, आयुष्यभर तिची तुम्ही तिच्या घरातला माणूस म्हणून तिच्यावरती नितांत प्रेम, तिला सोडून देऊ नका. एखादी चूक झाली तर तिला पदरात घालून घ्या. बापाचं सांगणं राहतं पहा, बापाच्या गळ्यात पडून डसा ती मुलगी रडते. बापाला सांगते, बाबा अहो आयुष्यभर तुम्ही सांभाळ केलाय, चला वडील नाही त्याला किंमत कळते पा काय. तर मुलगी एकदा का घरातून बाहेर निघून गेली, 1 महिनाभर 1 वर्ष त्या आई वडिलाचं मन घरात लागत नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. लक्ष्मीच्या पावलानं आलेली ती मुलगी घरात, त्याच लक्ष्मीला स्वतःच्या हातनं दुसऱ्याच्या घरात देण्यासाठी खूप मोठं काळीज आणि खूप मोठं धाडस लागतं, याशिवाय कार्य घडत नाही.